गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपल्याला टॉपिक शिकायचा आहे ॲपॉस्ट्रॉफी. ओके, ॲपॉस्ट्रॉफीचा यूज कसा करतात. ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे काय, असा यस. ओके, ॲपॉस्ट्रॉफी यस याचा यूज कसा करतात आणि कुठे करतात. ओके, ज्यावेळेस पण तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा एखाद्या वस्तूचा मालकी हक्क सांगायचा असेल ना मित्रांनो, त्यावेळेस ॲपॉस्ट्रॉफी यस हा लागत असतो पर्सनला. ओके, पर्सनच्या नावाला, नाऊनला लागत असतो. कशा लागत असतो, नाऊनला. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचा मालकी हक्क सांगायचा, जसं की हा मार्कर आहे, हा कोणाचा आहे, माझा आहे ना. ओके, माझं नाव काय, विशाल. विशाल्स मार्कर, विशाल्स पेन. ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या नाऊनचा मालकी हक्क सांगायचा असेल त्यावेळेस त्या नाऊनच्या नंतर ॲपॉस्ट्रॉफी यस लागत असतो. ज्यावेळेस तुम्हाला मालकी हक्क सांगायचा असेल त्यावेळेस. त्यामुळे विशाल्स पेन, विशालचा पेन. तुषार कार, तुषार कार म्हणजे तुषारची गाडी. ज्यावेळेस नाऊनचा एखादा मालकी हक्क सांगायचा की त्याची ती वस्तू, ओके, त्याची आहे ती वस्तू, त्यावेळेस तुम्ही त्या नाऊनला यस लावायचं आणि देन जी वस्तू आहे ती यूज करायची. ओके, त्याची ती वस्तू आहे. जसे की तुषारची गाडी आहे, तुषार कार. तुषारची गाडी आहे, तुषार कार. विशाल्स पेन, विशालचा पेन आहे. ओके, मुलाची शाळा, बॉयज स्कूल. मुलाची शाळा, मुलांची नाही, मुलाची म्हणजे एकच मुलगा आहे, त्यावेळेस बॉयज स्कूल. ओके, पण जर आपल्याला अनेक मुलांची शाळा करायचं असेल ना, त्यावेळेस काय करतात ना, सपोज बॉयज स्कूल. आपण बॉयज म्हणजे अनेक मुलं झाले, हा बॉय हा एकच झाला. ओके, हा बॉय. मुलाची शाळा, ओके, मुलाची शाळा म्हणून इथे बॉयज स्कूल केलं, एकच मुलगा आहे. ओके, पण इथे बॉयज आहे, अनेक वचन झालं, शेवटी यस येतोय. सो मग परत ॲपॉस्ट्रॉफी यस लागेल का, मुलांची शाळा, तर नाही, इथे फक्त ॲपॉस्ट्रॉफी लागते. ओके, बॉयज स्कूल, मुलांची शाळा. ओके, बॉयज स्कूल, इथे काय, बॉयज स्कूल. मुलाची शाळा इथे सिंग्युलर आहे मित्रांनो, एकच आहे. एका मुलाची शाळा आपल्याला शो करायची असेल तर. आणि बॉयज स्कूल इथं अनेक मुलांची शाळा शो होते. जसं मुलीचं पुस्तक, मुलीचं पुस्तक, एकच मुलगी ना, गर्ल बुक. ओके, पण गर्ल बुक मुलीचं, एकाच मुलीचं शो करायचंय, त्यामुळे इथं आपल्याला ॲपॉस्ट्रॉफी द्यावा लागेल. आणि यस, गर्ल्स बुक, मुलीचं पुस्तक. कोणत्या मुलीचं, मग कोणत्या पण मुलीचं, पण एकच मुलगी ती, गर्ल्स बुक. ज्यावेळेस तुम्हाला अनेक मुलींचं जर पुस्तक सांगायचं असेल तर गर्ल्स बुक. अनेक मुली म्हणजे काय होणार, GIRLS. अनेक मुली झाल्या गर्ल्स, गर्ल्स बुक. मुलींचं पुस्तक, पण मुलींचं पुस्तक ना, मग च ला काय लागेल, ॲपॉस्ट्रॉफी. ॲपॉस्ट्रॉफीचा अर्थ काय होत असतो मित्रांनो, चा, ची, चे, च. ओके, ॲपॉस्ट्रॉफीचा यूज मराठीमध्ये प्रोनाउन्सिएशन चाचीचे होत असतं. गर्ल्स बुक, मुलींचं पुस्तक. ओके, अनेक मुली, इथे अनेक मुलींचं एक पुस्तक आहे. इथे जर तुम्ही बुक्स केलं तरी चालेल. सॉरी, अनेक वचनला यस लागत नाही, अनेक वचन करायचं असेल तर. सॉरी, अनेक वचनला ॲपॉस्ट्रॉफी लागत. ओके, अनेक वचन करायचं असेल तर ॲपॉस्ट्रॉफी वापरला जात नाही, डायरेक्टली बुक्स. अनेक पुस्तके, मुलींचे पुस्तक, मुलींचे पुस्तक. मुली पण अनेक आणि पुस्तकं पण अनेक आहे. मुलींचे पुस्तक, गर्ल्स बुक. मुलीचं पुस्तक, एकच मुलगी आहे, पुस्तक पण एक आहे, गर्ल्स बुक. प्रोनाउन्सिएशन सेम आहे, गर्ल्स बुक, गर्ल्स बुक. पण इथे ॲपॉस्ट्रॉफी हा गर्ल्स अनेक वचन नंतर लावला जातो. इथे एकच मुलगी, त्याच्यामुळे ॲपॉस्ट्रॉफी यस वापरला जातो, कारण आपल्याला एकाच मुलीचं पुस्तक सांगायचंय. इथे अनेक मुलींचं पुस्तक सांगायचं, त्यामुळे अनेक मुलींच्या नंतर ॲपॉस्ट्रॉफी यूज केला जातो. सेम इथे बॉयज स्कूल, एकाच मुलाची शाळा सांगायचं असेल तर त्या मुलाच्या नंतर ॲपॉस्ट्रॉफी यस वापरला जातो, बॉयज स्कूल. आणि अनेक मुलांची शाळा सांगायची असेल तर बॉयज स्कूल. सो बॉयज यूज करायचा, त्या बॉयचा अनेक वचन बॉयज करायचा, त्याच्यानंतर फक्त ॲपॉस्ट्रॉफी द्यायचा आणि स्कूल. समजलं ॲपॉस्ट्रॉफीचा यूज मित्रांनो. याच ॲपॉस्ट्रॉफीचा यूज आहे ना, ऑफ म्हणून पण केला जातो. काय म्हणून पण केला जातो, ऑफ. ज्यावेळेस दोन नॉन लिव्हिंग थिंग बद्दल तुम्हाला बोलायचं असेल, जसं गाडीची चाबी. कसली चाबी, गाडीची चाबी. तर चाबी म्हणजे काय, की. चाबी पण कसली, गाडीची. की ऑफ कार. कसली चाबी, की ऑफ कार, गाडीची चाबी. किंवा द की, स्पेसिफिक आहे, द की ऑफ द कार, द की ऑफ द कार. ओके, गाडीची चाबी. ओके, घराची चाबी, द की ऑफ द हाऊस, घराची
चावी. ओके. गाडीचा ब्रेक, द ब्रेक ऑफ द कार, गाडीचा ब्रेक. पेनाचं टोपण, द कॅप ऑफ द पेन. ओके. द कॅप ऑफ द पेन, पेनाचं टोपण. गाडीचा ब्रेक, गाडीचं हे बुटाची लेस, द लेस ऑफ द शूज. ओके. द लेस ऑफ द शूज. टीव्हीचा रिमोट. ओके. द रिमोट ऑफ द टीव्ही. समजलंय. ऑफ कशासाठी वापरतात? ज्यावेळेस चाचीचे तुम्हाला दोन नॉन लिव्हिंग थिंग मध्ये युज करायचं असेल त्यावेळेस तुम्ही ऑफ युज करू शकता. ओके. मोबाईलचं चार्जर, द चार्जर ऑफ द मोबाईल. ओके. चाचीचे जर दोन वस्तूंमध्ये आला तर ऑफ वापरायचा, जर लिव्हिंग थिंग मध्ये आला तर अपोस्ट्रॉफी एस वापरायचा. लिव्हिंग थिंग मध्ये इन द सेन्स लिव्हिंग थिंगचं नाउन असेल त्या नाउनचं तुम्हाला जर ओनरशिप शो करायची असेल तर नाउन वापरायचं, त्याला अपोस्ट्रॉफी एस द्यायचा. पण जर नाउन सिंग्युलर असेल तर फक्त आणि फक्त अपोस्ट्रॉफी एस द्या. पण नाउन जर प्लुरल असेल, जसं की बॉईज केलं आपण, त्यावेळेस अपोस्ट्रॉफी त्या नाउनच्या नंतर द्यायचा. पूर्ण बॉईज करायचं, त्याच्यानंतर फक्त अपोस्ट्रॉफी द्यायचा. शेवटी यस येत असेल तर. जसं माणसांचा क्लब आपण म्हणतो, माणसं म्हणजे अनेक झाले ना, मेन. एकच माणूस असेल तर मॅन, पण अनेक माणसं असतील तर मेन. ओके. मग माणसांचा क्लब, अनेक माणसांचा क्लब ना, शेवटी यस येतोय का? नाही. मग त्यामुळे तुम्ही अपोस्ट्रॉफी एस करू शकतात. अनेक वचन आहे तरी पण तुम्ही अपोस्ट्रॉफी एस द्या. का? कारण या मॅनच्या शेवटी यस नाहीये. सो मॅन्स क्लब, माणसांचा क्लब. समजलं? माणसांचा क्लब. ओके. इथे अनेक वचन आहे त्याच्यामुळे शेवटी आलाय, त्याच्यामुळे तिथे फक्त अपोस्ट्रॉफी लागला. हे पण अनेक वचन आहे पण शेवटी यस नाहीये म्हणून आपण अपोस्ट्रॉफी एस दिला. शेवटी यस असेल तर फक्त अपोस्ट्रॉफी द्या, शेवटी यस नसेल तर अपोस्ट्रॉफी देऊन यस द्या. ओके. सिंग्युलर असो किंवा प्लुरल असो. ओके. हॅव अ गुड डे मित्रांनो.